मला नाही वाटतं आता रमा इथे येते. हो प्रतापराव जाधव, राजकुमार तू इथे? त्या बाकीच्या सगळ्या चौकशानंतर आधी मला सांगा माझी बहीण कुठे आहे? तुम्हाला काय वाटलं तिला असं एकटीला बोलवून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करा? हे बघा असं काय बोलतोस तू? जरा शांतपणे बोल. शांतपणे बोलू? तिथं सगळी शांतता आमची घालवून टाकली आहे तुम्ही. नाही मला आधी सांगा रमा कुठे आहे? मला नाही माहित. मी मंजूकडे निरोप पाठवला होता. संध्याकाळी 7 वाजल्यापासून त्यांची वाट बघतो. ते अजून आलेलं नाहीये. रमा इथं अजून आलीच नाही? मी कधीपासून त्यांची वाट बघतोय. मला वाटलं त्या घरीच असतील म्हणून मी परत चाललो होतो. घरी पण नाही ती. मंजू तर मला म्हणाली की मंजू तिला इथं सोडून गेली होती म्हणून. मग रमा गेल्या कुठे? कुठे गेली असेल मग? राजकुमार आपल्याला वेळ घालवता कामा नये. मी मंदिरात जाऊन बघतो, तू गावात दुसरीकडे जाऊन बघ. नाही चल चल चल. काय? अरे बापरे. हो हो मी सांगते आईला, पण तुम्ही प्लीज काळजी घ्या, सांभाळून राहा. हो ठेवते. आई. अगं काय झालं? कोणाचा फोन होता? दादाचा फोन होता. तो सांगत होता की रमा मिसिंग आहे. मिसिंग आहे? हो. अगं अशी कशी हरवेल ती? अगं ती घरी पण नाहीये. अगं मग कुठेतरी कामासाठी बाहेर गेली असेल. नाही आई, अगं ती कामानिमित्त जिथे गेली होती तिथेही ती नाहीये आणि ती घरी पण नाहीये. दादा आणि राजकुमार दोघेही तिला खूप शोधतायत. ती कुठेच सापडत नाहीये. आई दादाच्या आवाजावरून तो खूपच टेन्स्ड वाटत होता. का असं वागताय तुम्ही? हे असं वाईट वागून काय मिळतं तुम्हाला? आवाज खाली करून बोलायचं. या आवाजात बोलायचं नाही माझ्याशी. तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? हे कुठल्या संदर्भात बोलताय तुम्ही? काल तुम्ही म्हणालात ना रमा आणि तिच्या घरच्यांना अद्दल घडवणार म्हणून. मी तुम्हाला सांगितलं होतं काही करायचं नाही. तिच्या घरच्यांना आणि तिला सुखरूपपणे या गावात जाऊ देत. तरी सुद्धा तुम्ही रमाला किडनॅप केलं? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? काही आरोप काय करताय माझ्यावर? आणि रमा किडनॅप झाली आहे तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. खूप गरीब लोक आहेत होती. ते कसेही असले तरी तुम्हाला का त्यांचा एवढा कळवळा? आणि तुम्हाला काय वाटतं रमाला मी किडनॅप केलं? हो. काय बोलताय तुम्ही? तुम्ही काहीही बोलणार मी ऐकून घेईन असं वाटलं तुम्हाला? वाटेल ते नाही. तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलंय मी. तुम्ही कोणाला तरी काम फत्ते झाल्याचं सांगत होतात. धन्यवाद. धन्यवाद आहात तुम्ही. अहो मी एका पक्षाचा पक्षप्रमुख आहे. अनेक कारखाने आहेत माझे. रमाचं आयुष्य बर्बाद करणं हे एकमेव काम नाहीये माझ्याकडे. नवीन कारखाना सुरू करते त्यासाठी शेजारच्या गावात जमीन बघत होतो. ते डील झालं, ती जमीन आपल्याला मिळाली, ते काम फत्ते झाल्याचा फोन होता. तो कळलं? तिच्याविषयी राग आहे तो आहेच, पण माझी महत्वाची कामं सोडून तिचं आयुष्य बर्बाद करायला जाईल एवढी महत्वाची नाहीये ती माझ्यासाठी. मला माफ करा. धन्यवाद. धन्यवाद माफी मागितल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. असं पण या रमाच्या प्रकरणात आता मलाही लक्ष घालायला हवं. तुम्ही तर आरोप केलेलाच आहे. गावानेही आरोप करण्याच्या आधी हे काय प्रकरण हे जाणून घेतलं पाहिजे. रमा 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 रमे. ए रमे. अगं ए रमे. ए ओम क्या रमेला पाहिलंस कर? नाही हो, नाही पाहिलं. गेली असेल कुणास ठाऊक. रमे अगं ए रमे. पाटील या बाजूने येताना रामाला बघितलं का कुठं? नाही रे, नाही पाहिलं. बरोबर. रमे. ए रमे. देवा, अरे कुठं असेल र माझी रमा? रमे
अगं ये रमे. हॅलो. वाव समर, व्हेरी गुड जॉब. काय मस्त काम केलंय सर तू. थँक्यू. तुला माहितीये ना, आपल्या प्लॅन मध्ये सगळ्यात मोठा थ्रेट ही रमाच होती. माहितीये का मला, तुझ्याकडनंच कित्येकदा ऐकलं आणि एका पॉइंटला माझं डोकंच फिरलं. म्हटलं काय सारखं ते रमा रमा रमा. एकदा का तिचा पत्ताच कट करूया. खरंच समर, तू खूप भारी काम केलंय सा. अगं तुला किती त्रास होतो त्या गोष्टीचा. मला नाही आवडत ते. सो स्वीट ऑफ यू हनी. आता तुला कधी एकदा येऊन भेटते असं झालंय. एक प्यार की झप्पी तो बनती है ना. मग येऊ का तिकडे भेटायला वाड्यावर. हे समर, गंमत केली ग. नाही हा, तुझा काही भरोसा नाही हा समर. तुझा डोक्यात गेअर पडला ना की येऊही शकतोस तू. उगाच टेन्शन येतं मला. हे पण समर, आता काय. तिला किडनॅप करताना कोणी पाहिलं तर नाही ना. ए रिया, तुला काय बावळट वाटतो का मी. अरे तसं नाही, पण मी आपलं तुला. मला माहितीये की माझ्याकडनं काही चुका झाल्या, पण त्याच चुका मी परत करीन का. रमाला सुद्धा कळलं नसेल की तिला कोणी उचललंय ते. आणि आता तर मी स्वतः जाऊन तिला भेटणार, तिचा पत्ताच कट करणार. थँक्यू सॅम, आय एम सो हॅपी. आता प्रताप आणि माझ्या एंगेजमेंट मध्ये कुठलाही अडथळा नाहीये. थँक्स. वेलकम. रमा, 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 रमा. प्रतापराव गावापासून एवढ्या लांब आलो पण काहीच पत्ता लागना हो. थांब, मी इकडे बघून येतो. हा. रमा, रमा. रमा, रमा, रमा. काय हो? काय पत्ता लागला का? काहीच मागमूस नाही रे. कुठं शोधायचं आता. चला या बाजूला बघूया. चल हाका मारत जाऊया. हा. रमा, रमा, रमा. रमा, रमा. काय हो प्रतापराव? राजकुमार, ही बांगडी रमा यांच्या हातात होती. याचा अर्थ रमा इथेच कुठेतरी आहे. चला शोधूया. अरे पण कुठे? आता इथं हे घर सोडल्यास दुसरं काहीच नाही आजूबाजूला. अरे पण त्याला तर कुलूप आहे. चला मग तोडूया. चल. रमा, रमा. रमा, 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 रमा. रमे, रमे. रमा, रमा डोळे उघडा. रमा, रमे, रमा, रमा, रमा डोळे उघडा. राजकुमार खुर्ची का. रमा, रमा, रमा उठा. रमा, रमे. रमा, हे रमे. रमा. हा उठा उठा. सावकाश. सावकाश. मला
अंकल, आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे ना, पण तुम्हाला सांगते डॅड आहेत ना, ते कधीच कशाचंच टेन्शन घेत नाहीत, नेव्हर. पण आजकाल ना मी जेव्हाही त्यांना फोन करते आणि लग्नाचा विषय निघाला ना की ते खूपच टेन्शन घेतात. अगं, मुलीचे वडील आहेत म्हटल्यावरती टेन्शन येणारच ना. आणि मला तर आठवत नाही मी कधी त्यांच्यावर लग्नाचं दडपण वगैरे टाकलेलं. तरी पण मी त्यांना फोन करेन ना आणि त्यांना सांगेन की तुमची मुलगी असं म्हणत होती की लग्नाचं टेन्शन आलंय म्हणून. आई, रमा सापडली. आपल्याला जी शंका होती तेच झालं. रमाला कोणीतरी किडनॅप केलं होतं. रमा हात पाय तोंड बांधलेल्या अवस्थेत गावाबाहेर एका पडक्या घरात सापडली. तिला काही झालं नाही ना? नाही, ती सुखरूप आहे. देवाचीच कृपा म्हणायची. हे कोणी केल्याचा शोध मात्र घेतलाच पाहिजे, नाहीतर रमाला काहीही झालं तरी सगळे माझ्यावरच नाव घेतात. त्यांना वाटतं मीच केलेलं आहे सगळं. त्यामुळे ह्या प्रकरणाचा शोध तर मी घेणारच. मागे त्या राजकुमारच्या घराला आग लागली तर त्याला वाटलं मीच लावली. राजकुमारच काय, आपल्या प्रतापरावांना सुद्धा तेच वाटलं. आणि तुम्ही स्वतः मला विचारलं नाही रमाला किडनॅप करण्यामध्ये तुमचा हात आहे की नाही? कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी तर मी जाणारच. रमा, तुम्ही ठीक आहात ना? रमे कुठं लागलं तर नाही ना तुला? नाही, फार नाही. तुम्हाला इथे कोणी आणलं, काही आठवतंय का? नाही, नीट नाही आठवत आहे. अहो, त्यांनी ना माझ्या चेहऱ्यावर एक कापड टाकलं होतं आणि मी ओरडू नये म्हणून तोंडात बोळा कोंबला होता. हा, मंजू मला म्हणाली होती की त्या पतपेढीच्या संचालिका माहीत आहेत ना, मग त्या तिथं हौदाजवळ येणार आहेत. म्हणून मग मी तिथं वाट बघत होते आणि कोणीतरी मागून येऊन माझा चेहऱ्यावर कापड टाकलं आणि गाडीत टाकलं होतं. मला तेवढं एक आठवतंय. शेवटी मला ओढून घेण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं मला. हे सगळं कुणी केलंय ते आपण शोधून काढूच, पण कुणाला सुगावा लागायच्या आधी आपण इथनं जाऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे. घरी पण सगळे रमामुळे काळजीत असतील. तेजूला तसं फोन करून मी कळवलंय, पण तू बरोबर म्हणतोस. आपल्याला इथून पटकन निघायला हवं. चला, उठा. सावकाश सावकाश. हा, तुम्हाला चालता येईल ना? बाई, आपण निघूया. तरी पण हळूहळू चला. चल चल. या. सावकाश. समर शिर्के, तू? वा वा वा, या रमाला वाचवण्यासाठी चक्क 2 वीर आलेत. क्या बात आहे, सुपर हिरो. खूप खूप प्रेम आहे नाही रमावर? खूप जणांचं प्रेम आहे. ए रमा, खरं तर ना तुझी अजिबात लायकी नाही, पण तुला वाचवण्यासाठी दरवेळी मोठी मोठी लोक येतात. क्या बात, खूप खूप भाग्यवान आहेस. तुला सांगितलं होतं ना ह्या गावात परत यायचं नाही म्हणून? तुझ्या मठ्ठ डोक्यात घुसत नाही वाटतं? कानाखाली जा काढून घ्यायची इच्छा झाली ती इथे तोच वाटतं तू. ठीक आहे, तुझी ती इच्छा पूर्ण करतोस मी, पण तू इथे काय करतोस? आणि हे मला तुझ्या तोंडूनच ऐकायचं. छोटे, मला खाऊ हे तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते मी. हो, त्या रिया मॅडमनी यांच्यासोबत हात मिळवणी केली. हे दोघं मिळून तुमची आणि तुमच्या घराण्याची आबरू धुळीत मिळवायला आले.
लई मोठं कटकारस्थान आहे यांचं. आणि जेव्हा त्यांना कळलं असेल ना की त्यांच्या ह्या कटकारस्थानाबद्दल मला पत्ता लागलाय, तेव्हा मला पळून इथं आणलं असेल यांनी. मी हा तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगेल या भीतीने त्यांनी मला इथं आणलं असेल. शेवटी मला तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे माझी. त्या रिया मॅडमला तुमच्या घरात थारा देऊ नका. त्यांचा हेतू चांगला नाहीये. फोन रिसीव्ह कर ना समर. एरवी नाही म्हटलं तर 10 वेळा फोन करतोस. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही दोघांनी इथे येऊन. चूक आम्ही नाही, तू केलीये. ए बडबड बास ना आता. एक काम कर, तू बोल, हवं तेवढं बोल. तसंही थोड्या वेळाने तुझी बडबड बंद होणार आहे आता. ए धमक्या देतो का तू? नाही, धमकी नाही देत, अवेअरनेस क्रिएट कर. तुम्हाला दोघांना किती टेन्शन आहे ना याची जाणीव करून देतो. तुम्हाला माहितीये का तुम्ही कुठे आहात? तुम्हाला मारून गाडून टाकलं ना तरी कोणाला कळणार सुद्धा नाही. खरं तर मला फक्त ही रमा हवी होती, पण आलात तुम्ही दोघेही आलात ना. आता मी काय करू? तुम्हाला सुद्धा देतो तिकीट वरचं. आणि तू प्रताप जाधव, तुला तर मी सोडणार नाही. आपले जुने बरेच हिशोब बाकी आहेत. आणि हे राजकुमार, फक्त नावाचाच राजकुमार. चांगली ऑफर दिली होती ना, पण नाही, माझ्याशी हात नाही मिळवलास. आता भोगा, सगळे भोगा तुमच्या कर्माची फळं. डॅम समर, फोन रिसीव्ह कर ना. चला आता खूप झाला गप्पा टप्पा. आता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना, शेवटच्या इच्छा, त्या नको, मला नका सांगू. तुम्ही तुमच्या मनातच बोला. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. चला रमे, झालं? ठीक. आता सांगा बघू मला, सगळ्यात पहिले कोणाला हे तिकीट हवंय या जगातून जाण्याचं? करा करा, डिसाइड करा. टेक युअर टाइम. तू बोल, बोल ना. अरे बोल. तुमचं काही ठरत नसेल तर मीच ठरवतो. लेडीज फर्स्ट. या रमालाच आधी ठोकतो. सोड सोड मला, सोड. सगळे मरणार तुम्ही. काय बोललास तू? काय बोललास तू? सोड.
वाटली तुला असं वागायला की तू आमच्या घरात विष कालवलंस, मग माझ्या बरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं, मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ह्या रमाने काय वाईट केलं होतं रे तुझं? का तिला इतका त्रास दिलास तू? खरं म्हणजे मला तुझ्यावर आधीच संशय होता, पण मीच गाफील राहील. समर शिर्के, रावसाहेब जाधवाला नडलास ना तिकडे तू संपलास. मला नडायला नको होतास. तुझ्यामुळे माझी गावात बदनामी झाली 2दा. माझं नाव खराब झालं. सांग आता राजकुमारला, सांग त्याला त्याच्या घराला कोणी लावले. बोल.